हेरगिरी करणाऱ्या ज्योतीनं अयोध्या, मथुरा ते काशी अशी रेकी केल्याचा संशय आहे। पहलगाममध्ये ज्योती जाऊन आल्यानंतर तिथं दहशतवादी हल्ला झाला होता आणि त्यानंतर तिनं काशी, मथुरा आणि अयोध्येचा दौरा केला होता आणि या दौऱ्यात तिनं अनेक व्लॉग बनवले होते। ते व्लॉग दहशतवाद्यांसाठी बनवल्याचा संशय आता व्यक्त केला जातोय। ज्योतीचं तीर्थाटन की टेरर कनेक्शन? अयोध्या ते काशी ज्योतीनं केली रेकी। पहलगाम नंतर ज्योतीच्या निशाण्यावर तीर्थस्थळ। पाकिस्तानी हेर ज्योती मल्होत्राच्या चौकशीतून खळबळजनक माहिती समोर येते। ज्योती मल्होत्रा पहलगामला गेली, काही दिवसातच तिथं दहशतवादी हल्ला झाला। ज्योती त्यानंतर भारतातील प्रमुख धार्मिक स्थळांवर ती व्लॉग बनवण्याच्या बहाण्यानं गेली होती। ज्योती काशी, मथुरा आणि अयोध्येला गेल्याची माहिती समोर आली आहे। उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड मधील महत्त्वाच्या तीर्थांना तिने भेटी दिल्या होत्या। तसंच पर्यटन स्थळांवरही तिने ब्लॉग बनवले होते। मथुरेतल्या कृष्ण जन्माष्टमीचा तिचा व्हिडिओही समोर आला। मैं हूँ अभी श्री बांके बिहारी मंदिर के ठीक पास और मंदिर का भी डर लग रहा है क्योंकि बहुत सारे बंदर हैं। बट एनीवे देखिए यहाँ पे क्या माहौल है। कृष्ण जन्माष्टमी के दिन आज मतलब 2 किलोमीटर लंबा जाम लग चुका है। अयोध्येतही ज्योती गेली होती। अयोध्येत ही थंडीच्या दिवसात म्हणजेच नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान गेल्याचं दिसतंय। गेल्या 5 वर्षात तिने जवळपास 6 वेळा काशी आणि अयोध्येची वारी केली होती। ज्योती मल्होत्राच्या बाबतीत जे खुलासे होत आहेत ते बघता तिने गेल्या काही महिन्यात किंवा काही वर्षामध्ये ज्या ज्या ठिकाणी भेट दिलेली आहे ती प्रत्येक भेट ही एका प्रकारे स्कॅनरखाली आलेली आहे। आता ते केवळ आपल्या यूट्यूबच्या दर्शकांना व्हिडिओ दाखवण्याच्या उद्देशाने तो प्रवास केला होता का तो प्रवास करायला तिला जे काही तिचे ISIचे हँडलर होते त्यांनी सांगितलं होतं, हे अर्थात तिच्या पूर्णतः चौकशीनंतर समजू शकेल। पण एक मात्र नक्की, ज्या ज्या ठिकाणचे व्हिडिओ तिने कव्हर केलेत आणि ज्या ठिकाणी तिने गेलेली आहे या सगळ्या गोष्टी आता संशयाच्या धुक्यात आलेल्या आहेत। 26/11च्या हल्ल्यातील प्रमुख आरोपी डेव्हिड कोलमन हेडलीनं हल्ल्याआधी मुंबईतल्या प्रमुख ठिकाणांची रेकी केली होती। त्यानंतर ते व्हिडिओ पाकिस्तानात दहशतवाद्यांना सोपवले होते। ज्योतीनंही त्याच प्रकारे रेकी केल्याची शक्यता आहे। काही दिवसांपूर्वी पाकिस्ताननं बाबरी मस्जिदबाबत वक्तव्य केलं होतं। ज्योतीने अयोध्येत त्यासाठीच तर रेकी केली नाहीये ना, असा संशय आहे। तिचं पाकिस्तान कनेक्शन तर उघड झालेलंच आहे। आता जर ती अयोध्येला किंवा त्या ठिकाणी सुद्धा गेलेली असेल तर यात काही शंका नाही की तिथली सुद्धा माहिती तिने पाकिस्तानच्या लोकांना दिली असेल, ISIच्या लोकांना दिली असेल। कारण त्यांचं एक म्हणणं आहे, एक 10-12 दिवसापूर्वीच पाकिस्तानच्या संसदेमध्ये लोकांनी सांगितलं होतं की बाबरी मस्जिद, अयोध्येमध्ये बाबरी मस्जिद की पहली ईंट पाकिस्तान का सोल्जर रखेगा और वहां पर अजान जो है वो इस्माइल अपना आसिफ मुनीर देगा। तर या त्यांच्या उक्तीप्रमाणे हे काम करायला हिला भाग पाडण्यात आलं असेल किंवा लाच देण्यात आली असेल। ज्योतीचे व्हिडिओ ब्लॉग वेगळ्याच पद्धतीचे होते। तिच्या ब्लॉगमधून अनोळखी माणसालाही त्या ठिकाणाची इत्थंभूत माहिती मिळत होती। ब्लॉग बनवण्याची ही स्टाईल दहशतवाद्यांसाठी तर विकसित केली नव्हती ना, असा संशय आहे। ज्योतीनं गेल्या काही महिन्यात केलेलं तीर्थाटन पाहता आता सुरक्षा यंत्रणांनी अधिक सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, नवी दिल्ली।